कबनूर परिसरातील वाढत्या पाणी टंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी वारंवार विस्कळीत होणाऱ्या पाणी पुरवठ्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। कबनूर काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष विशाल पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 4 येथील डॉक्टर राजकुमार केटकाळे नगर, दगडी पाण्याची टाकी आणि संतोषी माता मंदिर परिसर येथील नियमित पाणी पुरवठा व्हावा, तसेच वेळेत कचरा उठाव व्हावा, तसेच अनेक सेवा सुविधापासून हा परिसर वंचित राहिला। लोकप्रतिनिधींचे देखील विकास कामांकडे दुर्लक्ष। प्रभाग 4 आणि परिसराचा विकास होणार की नाही असा सवाल उपस्थित करत, जर या विभागातील विकास कामं त्वरित करावी अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीचा कोणताही कर भरणार नाही आणि नागरिक सुविधांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संतप्त महिलांनी देऊन विविध मागण्यांचे निवेदन कबनूर ग्रामपंचायतीला देण्यात आलं। यावेळी सिकंदर धनपुरे, कुशापा इंगळे, अरुण गाडेकर, सौ सुनीता पंडित, सौ नैना कदम, छाया पवार, वैशाली पवार, मोना परीट, सन्मुख मॅडम व भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर। या गलीला कुणीही तिकडे फिरकत नाही, शेवटच येत आहे आणि हे सरपंच कोण आहे त्यांनी जरा तिथे येऊन पाहणी करावी एवढी आमची इच्छा आहे। आजल्या दिवशी पाणी आलं पाहिजे, नाही तर पाणीपट्टी घेणार नाही तुम्ही तिकडे पण येऊन होता पाणीपट्टी मागायला। टँकर सोडते असा आमच्या 2 गलीला टँकर येत नाही, गटार साईड निघत नाही, पाण्याची पट्टी नाही भरली तर तुम्ही उकरा येते असा तेव्हा पाणी 4 दिवसाला 5 दिवसाला आलं तर पाण्याची पट्टी भरणार नाही तर भरत नाही।